व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कळालं असेल की आजचा व्हिडिओ कशावर राहणार आहे. आजचा व्हिडिओ आहे तो यूट्यूब किंवा कॉन्टेंट क्रिएशन. मी या जर्नीला सुरुवात का केलं, याच्यामध्ये खरंच काही आहे का, म्हणजे पैसा आहे का, फेम आहे का, किंवा फक्त स्ट्रगल आहे, या प्रत्येक गोष्टी वन बाय वन आपण डिस्कस करू. सर्वात अगोदर माझं नाव सांगतो. माझं नाव आहे महेश येवले. माझं बी म्हणजे इंजिनियर आहे मी, सिव्हिल इंजिनियर. आता त्यासोबत सिव्हिल इंजिनिअरमध्ये स्पर्धा परीक्षामध्ये मी खूप प्रयत्न केले, कुठे सक्सेस आलं नाही. त्यानंतर लॉकडाऊननंतर आम्ही गावाकडे शिफ्ट झालो आणि लॉकडाऊन झाल्यानंतर घरी असंच म्हैस आणल्यानंतर दूध खाण्यासाठी. आता त्याचं पूर्ण काम मी काही करत नव्हतो, कारण की इंजिनियर काम करेल का मी करत नव्हतो. जनरली दादा, आई, अण्णा करत होते. दादाचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं मला त्या धंद्यामध्ये यावं लागलं. आणि आल्यानंतर एक गोष्ट मला खूप आवडली, कारण की त्या धंद्याची जसं आहे ना, 24 घंटे काम नाही, फक्त सकाळचे 2 घंटे आणि रात्रीचा 1 घंटा एवढं जरी काम केलं ना, तर काम होऊ लागलं होतं. मग मला काय वाटलं, यार मी याच्यामध्ये काही ना काही करू शकतो. आणि माझा माइंड एक असा आहे ना, मला एखादी गोष्ट आवडली, त्या गोष्टीला मी मज्जानुसार मी त्याला हे करतो, म्हणजे ॲडजस्ट करतो म्हणू शकता. तर मला ती गोष्ट आवडली. मग आवडल्यानंतर मग मी त्या एका म्हशीपासून आत्ता सध्या एका वर्षामध्ये, 1 ते दीड वर्षामध्ये 4 म्हशी आणि 1 गाय आहे. एक गोरं पण आहे, बदाम्या. मग हां, कंटेंट क्रिएशन त्याच्यावर पण येतोय. परंतु हे पण महत्त्वाचं आहे, जर्नी कशी सुरुवात झाली. त्यासोबत मला कॉन्टेंट क्रिएशनचं पण खूप आवड आहे. मी खूप सारे यूट्यूब चॅनल केले, ज्यामध्ये AIचे व्हिडिओ झाले, व्हॉईस ओव्हर झाले, कॉपी पेस्ट कोणाचं उचलायचं, काही टाकायचं. असं करून मी इंस्टावर पण 10-15 चॅनल, यूट्यूबवर पण 5-6 चॅनल झाले. पण स्वतःचं काही नव्हतं. आणि स्वतःच का नव्हतं, कारण की भीती वाटायची की माझा चेहरा असा आहे, कोणी आवडेल की नाही, कोणाला आवडेल की नाही, कमेंट करतील, आवाज बघून कमेंट करतील. परंतु ही भीती कधी गेली मी डिसाईड केलं की यार मी माझं जर्नी करतोय, म्हशीचं दाखवतोय, दूधधंदा करतोय, सोबत व्हिडिओ का करू नको. व्हिडिओ करायची आवड निर्माण झाली आणि समोर एम असेल ना, तर व्हिडिओ करायला तुम्हाला ऑप्शन म्हणजे नकळत तुम्हाला ते व्हिडिओ होऊन जातात. मला एक कळालं. आणि त्यानंतर मी हळूहळू व्हिडिओ करायला सुरुवात केलं. आत्ता महेश येवले असं जर का इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर सर्च केलं, तर कुठेतरी मी एक्झिस्ट करतोय. इंस्टाग्रामवर जवळपास 10K व्हिडिओ झालेत, जवळपास 222 पोस्ट आहेत, पूर्ण शॉर्ट आहेत. इंस्टाग्रामवर 10,000 फॉलोअर जवळपास, फेसबुकवर 9,000 फॉलोअर. यूट्यूबवर तेवढं सक्सेस नाही झाले, यूट्यूबवर 350 फॉलोअर समथिंग काहीतरी आहेत. मग हे करता वेळेस जेव्हा आपल्याला काहीच माहीत नसतं ना, तेव्हा आपल्याला वाटतं सगळं काही सोपं आहे. आणि मला पण तीच गलती झाली. मला असं वाटलं की कंटेंट क्रिएशन म्हणजे फक्त शॉर्ट व्हिडिओ. नाही. शॉर्ट व्हिडिओपेक्षा लाँग व्हिडिओ मी जे आता शूट करतोय, तुम्ही बघताय. आत्तापर्यंत बघला, याचा अर्थ मी तुमच्या कुठं ना कुठं माइंडमध्ये सेट झालोय. आणि त्यामुळंच मी आता हे जे येवले फॅमिली आहे, हे चॅनल चालू केलेलं आहे. याच्यामध्ये पूर्ण रॉ व्हिडिओ जे मी आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आता याचा फायदा काय? फायदा मोस्टली जर का तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन करत असाल, तर स्वतःचं स्किल डेव्हलपमेंट खूप काही होतं. कसं बोलावं, कसं शूट करावं. आता याचा फायदा अर्निंग, स्पॉन्सरशिप हे हे मला वाटतं की ते सेकंडरी गोल असेल. प्रायमरी जे गोल आहे, प्रायमरी गोल म्हणजे तुमचं डेव्हलपमेंट खूप जास्त होतं. ज्या दिवशी तुम्ही यूट्यूब चालू करसाल, ती तारीख तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कुठेही लिहून घ्या. आणि त्यानंतर तुमचे जवळपास 1 वर्षानंतर, हात दुखतोय माझा लिटरली, 1 वर्षानंतर त्याच तारखेला तुमची स्किल बघा, मी सांगतो 1000 टाइम्स ती तुमची स्किल ग्रो अप झाली असेल. त्यामुळं कंटेंट क्रिएशन करा. आणि मी आवर्जून सांगतो, प्रत्येकाने करा. आणि आता कंटेंट क्रिएशन केलं की काय म्हणतात की अरे मी सगळं सोडून देऊ का, मी असं म्हणत नाही. माझा शेड्यूल बघितला तर माझा शेड्यूल मला असं वाटतं की खूप टाईट आहे. सकाळी 4 वाजता उठतो, जे माझं DDM किंवा महेश येवले चॅनल आहे त्याचं व्हॉईस ओव्हर करतो, त्याचे शॉर्ट व्हिडिओ आहेत, शॉर्ट व्हिडिओला एडिट करतो. त्यानंतर हे लाँग व्हिडिओ आहेत, धीरजचे, तेजूचे, माझ्या फॅमिलीचे, त्या फॅमिलीचे जे 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 व्लॉगिंग केलेलं आहे मी त्याला एडिट करतो, अपलोड करून टाकतो. 5:30 ते 6 मी गोट्यामध्ये जातो. म्हशीचा गोटा आहे, गोट्यामध्ये गेल्यानंतर तिथं गोट्यातलं काम करतो 7:30 वाजता. 7:30 वाजता आल्यानंतर थोडा मला अर्धा ते 1 घंटा टाईम भेटतो. लगेच 9:30 वाजता मला कॉलेज आहे, 10 वाजता पोहोचावं लागतं. 10 ते 5 कॉलेज आहे. ॲज अ लेक्चरर पण आहे मी पॉलिटेक्निक कॉलेजवर.
5:30 वाजता पुन्हा घरी येतो. 5:30 वाजता आल्यानंतर शेती जावं लागतं. शेती गेल्यानंतर पुन्हा सेम दूध वगैरे काढणं. 7, 7:15 वाजता मी घरी येतो. 7:15 वाजता आल्यानंतर आणखी एखादा कोणता व्हिडिओ असेल तर व्हिडिओ शूट करणं. एवढं टाईट शेड्यूलसुद्धा मी 2 व्हिडिओ करतोय. मी माझं असं गर्व सांगत नाही, पण मी एवढंच सांगतो रिॲलिटी. जर का तुम्हाला कोणतं काम करायचं असेल तर काहीच थांबू शकत नाही. कोणीच थांबू शकत नाही. स्वतः तुम्ही थांबू शकता त्या गोष्टीला. जर का तुमच्यामध्ये जर काही इफर्ट असेल, तुमच्यामध्ये जिद्द असेल, तर त्या गोष्टीला तुम्ही सुरुवात करा. आणि आता खूप जण म्हणतात, की कंटेंट क्रिएशन करायचं तर काय करायचं? काय ब्लॉगिंग करायचं, एडिटिंग करायचं, मला काहीच जमत नाही. माझं काय म्हणणं, की पहिले 100 व्हिडिओ दुसऱ्यासाठी नसतात, ते तुमच्यासाठी असतात. त्याच्यामध्ये तुम्ही काहीही शूट करा, काही म्हणजे काहीही शूट करा. फक्त तुमचा चेहरा आणि आवाज असायला पाहिजे. तुम्ही कॉमेडी व्हिडिओ शूट करा, कोणी एंटरटेनमेंट करा, कोणी स्टोरी टेलिंग करा. एव्हरीथिंग इज फेअर. इथं सगळं काही चालतं. फक्त तुम्हाला विकता आलं पाहिजे. आणि मेनली तुम्ही इथं अर्निंगसाठी येऊ नका. पैसे कमवायचे या हेतूने येऊ नका. तुम्ही तुमची स्किल डेव्हलप करा किंवा आठवणी जमा करा. आता मी जे व्हिडिओ करतोय, मला असं दाखवायचं की एक 20 वर्षानंतर मी कसा होतो, ते मला बघण्यासाठी व्हिडिओ शूट करतोय. आता मी जास्त बोलू शकत नाही. माझा हात खूप दुखतोय इथं, खूप पेन करतोय. तर एवढं व्हिडिओमध्ये बोललोय. जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा काही चुकलं असेल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.